तर सांगली जिल्ह्यामध्ये शरद पवार मोठी राजकीय खळी करण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामधल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि त्यांचे पुत्र वैभव पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। पाटील पितापुत्र खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती आहे। आटपाडीचे भाजप नेते राजेंद्र देशमुख यांनीही पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। तर सांगली काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली। काही राजकीय चर्चा नाहीत, माझी ओळख त्यांनी करून घेतली, कारण की हनुमंतराव साहेबांचे आणि त्यांचे ऋणानुबंध अत्यंत जुने आहे। पहिले यस काँग्रेसचे या जिल्ह्याचे आमदार म्हणून हनुमंतराव पाटील साहेब निवडून आले होते, त्याचा उल्लेख साहेबांनी केला। सभा कशी झाली होती, कसं सगळं घडलं, या सगळ्याचा उहापोह झाला। आदरणीय राजेंद्रांना पण होते, सगळे अगदी चांगली खुली चर्चा तिथे या निमित्तानं घडली। काय गोष्टीचा निर्णय करायचे असतील, काय करायचे या संदर्भात वेळोवेळी त्या पुढच्या गोष्टी त्यावेळी घडून जातात। लोकांचा आग्रह आज आहे पवार साहेबांच्या पक्षात जावं, आणि पूर्वीपासून आम्ही पवार साहेबांच्याच बरोबर होतो, त्यामुळे आम्ही पवार साहेबांना त्यावेळेस त्यांच्या बरोबर जायचं ठरवलेलं आहे। पण इतका तातडीचा निर्णय, हे निर्णय तातडीचेच असतात, ते काय असं विचार करून जास्त घेऊन चालत नाही। आपल्याला पुढं भविष्यामध्ये आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं आपल्याला निर्णय हे करावे लागतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।